वेलकम बॅक टू गपशप विथ शिवानी. व्हॉट डू यू थिंक? काय म्हणून घरासमोर हा मांडव घालून मस्त सॉन्ग लावून आम्ही सगळे लाडूची तयारी करतोय? घर में किसी की शादी है क्या? नो. हे मी तुम्हाला सांगतेच, त्याआधी हे बघा. गावाला सगळे एकत्र जमले की पत्ते खेळण्यासाठी मुलांची हजेरी लावणे इज मॅन्डेटरी. तर एका बाजूला मस्त गरम गरम बाजरीची भाकरी आणि ते पण चुलीवरची भाकरी. सिरियसली, गावाला चुलीवरची गरम गरम भाकरी खायला मजा येते ना, लाजवाब. ह्या आमच्या आजींच्या सखी खालच्या रानातून जळण आणत होते आणि इकडे आमच्या डॉन आजी बसून निरीक्षण करत होत्या. आता जळणाला एवढा पेट लागला होता की इकडे 2 ठिके तर आरामात भाकऱ्या झाल्या होत्या. तुम्हाला आता कळालंच असेल की ही तयारी कशासाठी चालू आहे. हो, तर आमच्या कुलदेवताच्या जागरण गोंधळाची. आणि इकडे येलकोट येलकोट बोलून घरातले मोठे म्हणजे माझ्या सासऱ्यांनी नारळ फोडून केली सुरुवात. एका बाजूला मसाला सोबत आम्ही लिंबू आणि कांदा चिरून ठेवला. पण गाईज, हे मटण बघा. अरे, हे फक्त फॅमिलीसाठी नाही तर पूर्ण गावासाठी जेवण म्हणून होतं. मग प्रत्येकांनी आपल्या घरातले देवक आणून जागरण पूजेसमोर मांडले आणि ह्या पूजेचा मान आम्हा दोघांना दिला. मग आम्ही आनंदाने देवाला नैवेद्य दाखवला, पाया पडलो आणि गावातल्या सगळ्यांनी मिळून कुलदेवतेची आरती केली. बाय ग मजा. बिकॉज हे आहेत मुरळ्या. हो, मुरळ्या. तर हे देवासमोर जागरण गोंधळ घालतात. इथे फक्त पुरुष मंडळी नाही तर सगळ्यांनी हा कार्यक्रम बघायचा असतो. मग काय, लहानांपासून आम्ही महिला मंडळी पण चोरून चोरून नाही तर बिंदास हा नृत्य बघत बसलो आणि झोपेला रामराम करण्यासाठी चहाचे सुरके मारत बसलो. शेवटी आम्ही लवली फैमिली फोटो काढून इस दिन को कर दिया टाटा बाय बाय. तो आज के लिए इतना ही. सी यू इन द नेक्स्ट गपशप.